तुमचं काय त्या संदर्भात काय म्हणणं आहे? पहिली गोष्ट आमच्या शेतकऱ्यांचा त्या या संपादनाला विरोधच आहे. कारण शेतकऱ्यांकडे जमिनी नाही, थोड्या थोड्या जमिनी आहेत आणि ते भूसंपादन झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांकडे जमिनी राहत नाही. परंतु ते जर समजा संपादन केल्या जमिनी तरी शेतकऱ्यांकडे आलेले पैसे काही राहणार नाही आणि शेतकरी दुसऱ्या गावाला काही जमीन घेऊ शकणार नाही, तो भूमिहीन होणार आहे. पुढं त्यांचा उदरनिर्वाह जो आज करतोय उदरनिर्वाह तो त्यांचा होऊ शकत नाही. त्यांची उपासमारीची वेळ आहे. कारण शासनाने आम्ही आतापर्यंत शासनाच्या विरोधात डम्पिंग ग्राउंड संदर्भात आमची एक केस हायकोर्टात चालू आहे. संघर्ष समितीचा उपाध्यक्ष म्हणून मी माझ्याच नावावर घेतलेली आहे केस. दुसरी गोष्ट, आता दुसरा संघर्ष जर करायला लावला तर आम्ही जगायचं का, कसं वागायचं? सरकारने आमच्याबरोबर याच्यावर असे काही अन्याय करू नये. सरकारने हा जो आतापर्यंत निर्णय घेतलेला आहे डम्पिंग ग्राउंडचा, किंवा आता आमचा MIDC ला ज्या जागा घ्यायला लावल्यात, भूसंपादन करायला लावल्यात, याच्यावर आमचा पूर्ण विरोध राहील आणि शेवटपर्यंत आम्ही विरोधच करणार. कारण भूसंपादन, कारण शेतकऱ्यांना कुठल्याही विश्वासात न घेताना डायरेक्ट शेतकऱ्यांना नोटिशी पाठवल्या आणि कशा पद्धतीने घेणार आहेत, काय घेणार आहेत, हे ते आम्हाला नकोच आहेत. आम्ही त्याची चौकशीच करत नाही, पण पूर्ण विरोध राहील आमचा या प्रकल्पाला. बरं, आज या ठिकाणी प्राण साहेबांकडे मौजे, भादाने, अक्कोली, वाशियार आणि सापे या गावांमध्ये जे काय MIDCच्या अंतर्गत भूसंपादन होत आहे त्या भूसंपादनाला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे आणि त्या विरोधाचं दाखवण्यासाठी आजची ही मीटिंग या ठिकाणी आयोजित केली होती. माननीय प्राण साहेबांनी या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्यांचे जे काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलेलं आहे आणि जी काय भौगोलिक परिस्थिती आहे त्या भौगोलिक परिस्थितीच्या अनुसार पुढील कार्यवाही करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. मुळात अक्कोली किंवा भादाने आणि परिसरातली जी काही गावं आहेत या गावामध्ये या आधीही भरपूर भूसंपादन झालेलं आहे. बाजूलाच आता मागील काही वर्षांपूर्वी ठाणे महानगरपालिकेने जे डम्पिंग ग्राउंड सुरू केलेलं आहे त्या डम्पिंग ग्राउंड लगत ह्या बाकीच्या काही जमिनी आहेत. या जमिनीमधून मुंबई मनमाड गॅस पाईपलाईन असेल किंवा पडघा विद्युत केंद्राचे काही टाटा पॉवर लाईनच्या ज्या लाईन गेलेल्या आहेत या अशा अनेक प्रकल्पामध्ये ऑलरेडी भादाने अक्कोली ही गाव बाधित झालेली आहेत आणि स्थानिक शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी देखील शेती शिल्लक राहिली नाही अशी परिस्थिती सध्या अस्तित्वात आहे. आणि या संपूर्ण प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा, गावकऱ्यांचा विरोध आहे, आजही राहील आणि याच्या पुढेही राहील. आणि MIDCने जागा संपादित करू नये असा तीव्र निषेध या ठिकाणी आम्ही सगळेजण व्यक्त करतोय आणि शासनाला त्या आमची विनंती असेल की हे भूसंपादन त्यांनी तात्काळ रद्द करावं. भूसंपादन झाल्यामुळं एखादी पर्टिक्युलर जागा कशी लॉक झालेली आहे त्याच्या डेव्हलपमेंटला स्कोपच राहील हे आमच्यापेक्षा तुम्हाला असणार. तुम्ही रेकॉर्डला येऊ काय पर्टिक्युलर सर्वे नंबर वापर तुम्हाला टाकायचं राहील की ह्या पर्टिक्युलर शेतकऱ्यांना जायला यायला नसताना किंवा हे डेव्हलप व्हायला त्याचा स्कोप राहते अशा गोष्टी येऊ देतील. या जमिनी समजा भूसंपादन MIDC घेतल्या त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरी जागा जर आम्ही त्या पैशामध्ये घ्यायला गेलो तर आम्हाला मिळणार पण नाही. म्हणजे आम्ही जर विचार केला की शेती व्यवस्था ते आम्हाला भौगोलिक परिस्थिती आणि गावातल्या लोकांची सगळ्यांची एक रिक्वेस्ट म्हणून आम्ही सगळे सांगतो. तुम्ही जे मुद्दे मांडताय ते पण घेतो. या व्यतिरिक्त क्लिअर करतात. कालही जो आपला खावडा त्याही वेळेस विषय निघाला ह्याच गावांमधून टावर नाही जाते 5-5, 6-6, 7-7 करोडचे एकाच गावांमधून जातात. त्याचा गावाच्या विकासावर परिणाम लँड लॉक प्रॉपर्टी होऊन जातो. याचा भविष्याने अक्कोली भिवंडी तालुक्यामध्ये भदाणे आणि भदाणे जवळची 3 गावं, या 4 गावांमध्ये MIDC तर्फे डिसेंबरमध्ये प्रपोजल मान्य जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झालेला आहे. MIDCला 4 गावांमधली साधारणतः 99 हेक्टर जमीन प्रोजेक्टसाठी भूसंपादन करायचं आहे. त्या अनुषंगाने भिवंडी SDOची मान्य जिल्हाधिकारी यांनी नेमणूक केलेली आहे आणि त्या अनुषंगाने MIDCचा जो भूसंपादनाचा कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे इनिशियल नोटिफिकेशन, त्यानंतर शेतकऱ्यांना व्यक्तिगत नोटीस देण्याची प्रक्रिया ही प्रशासनातर्फे सुरू करण्यात आलेली आहे. आज इथे 4ही गावातील शेतकरी माझ्या कार्यालयात उपस्थित होते. त्यांनी उपस्थित राहून त्यांना जागा ही संपादनासाठी द्यायची नाही अशा प्रकारे हरकत घेतलेली आहे. तर या अनुषंगाने शेतकऱ्यांचं जे काही निवेदन प्राप्त झालेलं आहे, निवेदनातल्या ज्या काही बाबी आहेत
याचा यथायोग्य अभ्यास करून त्याचा अहवाल जो आहे वरिष्ठ कार्यालयास आणि MIDC निश्चित आम्ही